नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी, मनोज जरांगे पाटलांनी मुंबई आंदोलनाचा आता मार्ग सांगितलेला आहे। 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता मुंबईकडे जरांगे पाटील पायी निघणार आहेत। अंतरवालीमधून या सगळ्या मोर्चाला सुरुवात होईल। त्यानंतर बीड, अहमदनगर, पुणे, पनवेल मार्गे मुंबईत हा मोर्चा धडकणार आहे। मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नाही असा निर्धार देखील जरांगेंनी व्यक्त केलाय। मनोज जरांगे पाटलांनी मराठा आंदोलकांना आवाहन देखील केलेलं आहे। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मागे फिरायचं नाही असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी मराठा आंदोलकांना केलं आहे। आंतरवालीहून सकाळी 9 वाजता 20 जानेवारीला आपण मुंबईकडे कूच करतोय। सगळे महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी यात सहभागी व्हायचं। त्यासाठी आंतरवालीतून 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता निघणार। शिरूर मार्गे शिक्रापूर, रांजणगाव मार्गे वाघोली, खराडी बायपास मार्गे सरळ चंदननगर मार्गे आपण पुढे पुणे शिवाजीनगरहून मुंबई पुणे हवेला पण लागतोय। लोणावळा मार्गे पनवेल मार्गे आपण वाशी चेंबूर मार्गे आझाद मैदानला जातो। मराठ्यांनो, अशी धडक मारा की देशात अशी कुणी धडक मारली नसं आणि गेल्यावर बिना यशाच्या माघारी नाही यायचं, विजयाच घेऊन माघारी यायचं। याच्यासाठी घरी नाही थांबायचं, आता घराच्या बाहेर पडायचं। कारण आपण खूप संध्या सरकारला दिलेल्या, खूप संध्या सरकारला दिल्या। आता आपल्याला ते आरक्षण घेऊन यायचं। इतकं सज्ज राहा, दक्ष राहा की कुठं एक काडी सुद्धा पायाखाली आली नाही पाहिजे, आपल्याला मोडली नाही पाहिजे। पण मुंग्यासारखे मराठे मुंबईकडे कूच केलेले दिसले पाहिजे। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहतोय मनोज जरांगे पाटलांनी मुंबई आंदोलनाचा रोड मॅप सांगितलाय। जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटीमधून या मोर्चाला सुरुवात होईल। तर बीड जिल्हा शहागड, गेवराई, पाडळशिंगी, मादळमोही, मातोरी, खरवंडी या ठिकाणाहून हा मोर्चा निघणार आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी, तिसगाव, करंजी घाट, अहमदनगर, केडगाव या मार्गाने हा मोर्चा निघेल। त्यानंतर पुणे जिल्ह्यात सुपा, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव, वाघोली, खराडी बायपास, चंदननगर, पुणे असा मार्ग असणार आहे। त्यानंतर पुणे एक्सप्रेसवे मार्गे लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूर आणि मग आझाद मैदान असा हा मोर्चा पोहोचणार आहे। तर मनोज जरांगे पाटलांनी मुंबई आंदोलनाचा हा मार्ग आता सांगितलेला आहे। 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता जरांगे पाटील हे मुंबईकडे पायी निघणार आहेत। अंतरवालीमधून बीड, अहमदनगर, पुणे, पनवेल मार्गे मुंबईत हा मोर्चा धडकणार आहे आणि या मोर्चामध्ये मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नाही असं आवाहन मराठ्यांना मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आहे। तर उद्या एक टीम मुंबईतील मैदानांची पाहणी देखील करणार असल्याची माहिती मिळते। मुंबईतून आरक्षण घेऊनच परतायचं आहे असं देखील जरांगे पाटील म्हणतात। 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता मुंबईकडे जरांगे पाटील पायी निघणार आहेत आणि त्यांच्यासोबत वेगवेगळे सगळेच मराठा बांधव सहभागी होणार आहेत। आणि यावेळेला नेमकं काय काय आपल्याला सोबत घ्यायचं आहे, कशा पद्धतीने हे आंदोलन असणार आहे, या सगळ्या संदर्भातलं आवाहन तसंच सूचना देखील जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना केलेलं आहे। तर आंदोलनामध्ये कोणीही व्यसन करू नका असं आवाहन देखील जरांगे पाटील मराठा समन्वयकांना करतात। मुंबईतील मराठा समाजाने देखील आम्हाला मदत करावी असं देखील आवाहन त्यांनी केलेलं आहे। तर आपल्या लेकरांना आरक्षण देण्याची ही शेवटची वेळ आहे असं देखील जरांगे सांगतात। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची दिशा आता ठरलेली आहे।